होण्याची काळे, संसारी होई जे निराळे, या अत्युच्च अवस्थेपर्यंत आपण सद्गुरूंच्या कृपेनं निश्चितपणे पोहोचू शकू. पण हे सगळं होण्यासाठी उद्याच्या शेवटच्या प्रवचनाचा सूत्रपात आत्ता करून ठेवतो, म्हणजे आपल्याला काय ऐकायचं आहे हे लक्षात येईल. तो विषय असणार आहे, हे सगळं जर साधायचं असेल आपल्या जीवनामध्ये कोणत्याही या दोन मार्गांपैकी, तर त्यासाठी भावशुद्धी फार 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 गरजेची आहे. भावशुद्धी झाली तर परमार्थाच्या या क्षेत्रामध्ये आपला भाव वाढेल. नाहीतर आपला भाव कायम 54-58 एवढाच राहणार आहे. जर आमचा भाव शुद्ध झाला तर आमची भक्ती वेगात पळणार आहे. नाहीतर सारखं मध्ये मध्ये ब्रेक नाही. आपला प्रॉब्लेम तो आहे. भगवंताचा वियोग आहे, त्याचंही सारखं स्मरण नसतं. जर स्मरण व्हायला लागलं त्याचा रिझल्ट काय आहे? विरह जाणवणे. कितवा टप्पा आला? पहिला कल, दुसरी गोडी, तिसरा वियोग, चौथा विरह. हे भक्तीच्या पेठा आणि भाव हा विषय चाललाय आपला. बरं, मी काही विषय सोडून काहीतरी बोलत नाहीये. भावाची शुद्धता कधी झाली असं म्हणायचा हा प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर चाललंय. कल आहे, गोडी आली, गोडीतून वियोग जाणवला, वियोगातून विरह जाणवायला लागला. तो विरह कमालीचा वाढला आणि तळमळ लागली. तुझ वीण रामा मज कंठवेना. तुझ्याशिवाय माझं जगणं मुश्किल झालंय. कंठवेना म्हणजे तुझ्याशिवाय मला जगणं मुश्किल झालेलं आहे. पाण्याविण मासोळी तैसा तुका तळमळी. जशी मासोळी तळमळते पाण्याशिवाय, तसा पांडुरंगा तुझ्या वियोगामध्ये आणि विरहामध्ये मी तळमळत आहे. हा तुकोबांचा अनुभव आहे. हा विरह एकदा आला जीवनामध्ये की माझा भाव शुद्ध झाला, तोपर्यंत नाही. तिथपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. जोपर्यंत माझा विरह म्हणजे ती पाचवा टप्पा तळमळ, विरहात नाही तळमळ, पाचव्या टप्प्याला जोपर्यंत मी पोहोचत नाही तोपर्यंत माझा भाव शुद्ध नसतो. त्याच्यामध्ये काहीतरी न्यून असतं. थोडी तामसिकता, थोडी राजसिकता त्याच्यामध्ये असते, शुद्धता नसते. भाव शुद्ध व्हायला हवा, आणि तो शुद्ध भाव झाला म्हणजे मग ती तळमळ लागते. एकदा ती तळमळ लागली की भगवान 4 पावलावर आहे एवढं लक्षात घ्यायचं.